Hello students, today we are starting with oviduct or fallopian tube. As we have seen in earlier lectures that female reproductive system is get classified into certain region or the different parts. So as per that, first one was the primary sex organ which is ovary. So ovaryचा जो काही एक्सटर्नल स्ट्रक्चर असेल, इंटरनल स्ट्रक्चर असेल, देन डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल्स असतील, ओव्हरियन फॉलिकल्स त्यांची डेव्हलपमेंट पाहिली अँड देन फर्दर जाऊन आपण दी स्ट्रक्चर ऑफ मॅच्युअर और ग्राफिन फॉलिकल पाहिला. राईट. नाव इन टुडेज लेक्चर विल स्टार्ट विथ द fallopian tube which is secondary or accessory sex organ. Fallopian tube. Now, this fallopian tube is also known as oviduct. So, let's discuss about the structure of oviduct. Now, fallopian tube, as its name suggests, it is a tubular muscular structure. काय सांगतो आपण? कसे आहेत हे? Each fallopian tube, it is tubular, duct, it's a duct, tubular duct lying horizontally over the peritoneal cavity. Peritoneal cavity, राईट. काय पाहतोय आपण? कुठे आहे? इट इज हॉरिझॉन्टली लाईंग डक्ट और वी कॅन से कॅनल. ओविडक्ट हे आहे काय? असं हॉरिझॉन्टली प्लेस असणारं, म्हणजे आपण हा जो पार्ट आहे याला कन्सिडर करतो नेहमी फेलोपियन ट्यूब. बरं, ह्यांचं लोकेशन कुठे सांगितलं आहे? ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटी. नाव इट इज अ लॉंग, लॉंग म्हणजे किती? थोडंसं डायमेन्शनबद्दल बोलूयात. इट इज नियर अबाउट 10 to 12 सेंटीमीटर इन लेंथ. इट इज लॉंग, muscular, highly vascular duct. आता प्रत्येक थिंगकडे आपण अगदी केअरफुली पाहणार आहोत. त्याचं रिझन असं आहे की अगदी कोणत्याही वर्डला कन्सिडर करून त्याच्यावरती MCQs विचारले जातात. ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे हे क्लिअर झालं आपल्याला. ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. पोझिशन वाईज जर कन्सिडर केले तर हे कसे आहेत? हॉरिझॉन्टली. आपण ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम याच्या अगोदर फर्स्ट लेक्चरमध्ये त्यांना पाहिलं होतं. सो आपल्याला त्यांची पोझिशन माहिती आहे. ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटी, perimetrium is different and peritoneal cavity is different, where it is a long tubular structure. That means the length of this fallopian tube is near about 10 to 12 centimeter. It is muscular. That means आता हा मसल्सचा पार्ट आहे, म्हणजे बऱ्यापैकी ह्यांचे जे काय असेल कॉन्ट्रॅक्शन असेल किंवा आपण म्हणूयात की त्यांचे सर्टन ज्या काही थोड्या फ्लेक्झिबिलिटी असेल प्रोव्हाइड करतील. ॲज वेल ॲज हायली वॅस्क्युलर डक्ट. आणि वॅस्क्युलर असेल तर आपल्याला माहिती आहे जे काही सिक्रिशन असतील किंवा बेसिकली त्यांना कंडक्ट करण्यासाठी आपल्याला वॅस्क्युलर टिश्यू पाहिल्या होत्या प्लांट्समध्ये, झायलेम अँड फ्लोएमच्या फॉर्ममध्ये. सो इन द सेम मॅनर इट इज हायली वॅस्क्युलर अलॉंग विथ इट इज अ मस्क्युलर स्ट्रक्चर. नाव this fallopian tube is internally lined with ciliated epithelium. In 11th we have seen tissue and the type of tissue, as well as we have seen the certain types of cell. And in that particular part we have seen the ciliated epithelium, ciliated columnar epithelium, cuboidal, then germinal, or we can say the glandular, different typeच्या कन्सिडर केल्या होत्या. Whenever it comes रिलेटेड टू द सिलिएटेड म्हणजेच असे आपल्याला सर्टन काही सिलिया अगदी थीन असे हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतात आणि ह्यांचं फंक्शन आपण पाहणार आहोत. सो ही जी फेलोपियन ट्यूब आहे याच्या आतमध्ये इंटरनली असे खूप सारे सिलिया प्रेझेंट असतात. दॅट मीन्स इंटरनली
it is lined with the ciliated epithelium. Now this fallopian tube, it has 3 parts. It has 3 parts. Out of that, the first one is, पहिला जो आपण पाहणार आहोत तो असणार आहे आपला infundibulum, then second one is ampulla, and the third one is, it is isthmus. So let's label it, or we can say, like, make a list of that. First one is, it's infundibulum, infundibulum. Second one is ampulla, and the third one is isthmus. When we observe or consider the structure of female reproductive system, fallopian tube, they are showing the 2 ends. One is proximal end and one is एक proximal and एक distal असं consider करना. Proximal, that means the nearer end or the nearer part or area of that tube, and distal is quite at certain distance. आता अशा टाईपचे वर्ड आपल्याला, आपण एक काम केलं होतं, आपण हे स्ट्रक्चर पाहिलं होतं बोमस कॅप्सूलच्या आतमध्ये. त्या कॅप्सूलचा तो जो काही ट्युब्युलर पार्ट होता त्याला आपण PCT, DCT असे काही नेम दिले होते. दॅट मीन्स प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल अँड द डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. सो ते वर्ड्स इथे आपण थोडंसं त्यांचं एक कोरिलेशन लावणार आहोत. आपण सांगतोय काय त्यांच्याबद्दल बोलूयात. दिस फेलोपियन ट्यूब और ओव्हिडक्ट, दे आर शोईंग द 2 एंड. आपण ह्यांच्याबद्दल पाहूयात. सपोज आपण हा एक पार्ट कन्सिडर करतोय. आता आपण काय करणार आहोत की थोडासा याचा हाफ वे मध्ये सो दिस रिजन आपण ह्याला लाईन करूयात. दिस रिजन or this tubular part indicates fallopian tube. ठीक आहे. आणि जर आता हा आपण इथला फक्त एक हाफ पार्ट कन्सिडर केला, राईट. सो हिअर दिस पार्ट इज युटेरस. आपण हाफ सेक्शन घेतलं. आपल्याला फक्त कोर इंटरेस्ट आता सध्या कशामध्ये, फेलोपियन ट्यूबमध्ये आहे. देन आपला आता ह्या फेलोपियन ट्यूबचे, आता ही जी फेलोपियन ट्यूब आहे हा युटेरस आहे आणि हा जो पार्ट आहे माहिती आपल्याला, इट इज आल्मंड शेप ऑर्गन नोन ॲज ओव्हरी. नाव दिस फेलोपियन ट्यूब आर शोईंग द 2 region. Now this region is proximal region or the proximal part of fallopian tube, and this part is quite away, that means the distal part. So the proximal part is known as infundibulum, that we know. This part is infundibulum, right. This middle part is ampulla, whereas quite distal part is known as isthmus. So हा पॉइंट क्लिअर झाला आपला. फेलोपियन ट्यूब शोज द 2 part, 2 region. One is proximal part known as infundibulum and second part is known as distal part known as isthmus. So let's take a brief account for this infundibulum, ampulla and the isthmus. First one is infundibulum. Now this infundibulum, it is wide funnel like part. काय सांगतोय हा, बऱ्यापैकी कसा आहे हा, वाईड अँड फनेल लाईक पार्ट. हा जो आहे त्याला आपण म्हणणार आहोत, हा झाला infundibulum. It get open towards the ovary. That means आपण याला काय सांगितलं होतं, it is the proximal part of fallopian tube. त्याचा fallopian ट्यूबचा proximal part आहे, जवळचा पार्ट आहे. Now this infundibulum, it gets surrounds with the ostium. They are showing the presence of ostium.
or the further extended part is known as infundibulumचा पुढे ostium, and that ostium are actually get covered. आता इथे आपण हा दाखवायचा प्रयत्न करूयात. It get covered with the finger like structure, and this finger like structure is known as fimbri. Now where that ostium is present, actually when we see from the front sides of this infundibulum, here we can see the structure like this, and at the center of this structure it has one opening, or we can say a slit like structure. This opening is called as, this opening is ostium. Single small opening is there, ostium, and this ostium actually gets surrounded with the finger like structure, and that finger like structure is known as fimbri. Now again, if the structure is somewhat looks like this, that means definitely they are having the specific function also. So what about the function of this infundibulum part? Sometimes in some books they have mentioned fallopian tube shows 4 different parts. First one is, suppose let's start from here, isthmus, ampulla, infundibulum and fimbri. But student, note that this, where it is, that fimbri part, it is the just extended part of that infundibulum. म्हणून जर मोस्टली आपल्याला कन्सिडर करायचे असतील तर हे जी काय आपली फेलोपियन ट्यूब आहेत, मेजरली त्यांचे हे 3 पार्ट आहेत. इनफंडिब्युलमचा पुढे एक्सटेंड झालेला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत फिंबरी, आणि ह्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते फिंगरसारखं आहे. नो डाऊट जर सपोज आपल्याला एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला जर होल्ड करायचं असेल तर होल्ड करण्यासाठी हे जे फिंगर आहेत, नो डाऊट आपल्याला इथे मसलची पॉवर किती असेल आणि आपण त्याच्या साह्याने एखादी थिंग पिक करू शकतो, पण ॲक्च्युअल पिक करण्यासाठी आपल्याला ज्याची गरज असते ते म्हणजे हे झाले आपले फिंगर्स. सो सेम वेमध्ये व्हेनेवर दिस ओव्हरी रिलीजेस एग, दॅट मीन्स अवर सेकंडरी oocyte आपण पाहिलं होतं. ड्युरिंग द ओव्ह्युलेशन ऑन द 14th डे इथून जे रिलीज होणारे एग असतील त्यांना काय करायचं आहे, कॅप्चर करायचं आहे. सो फॉर कॅप्चरिंग दॅट आपण फर्टिलाइज नाही म्हणणार, ओव्ह्युलेटेड एग और द सेकंडरी oocyte गेट कॅप्चर्ड through this finger like structure called as the fimbri, and for that purpose at its center it has one small opening, through that egg is get passed and further it gets sent towards the uterus through or by fallopian tube. एवढं त्याचं सिंपल फंक्शन आहे. आय रिपीट, ओव्हरीमधून बाहेर पडणारे जे काही एग आहेत ओव्ह्युलेटेड म्हणजे सेकंडरी oocyte, त्यांना सर्वात पहिल्यांदा होल्ड कुणी केलं, फिब्रीने. ऑस्टियमने काय केलं, आता सपोज हा जो पार्ट आहे एग रिलीज झाल्यानंतर इथे मध्ये जर ऑस्टियम असेल तर तो तिथून पास होईल आणि फेलोपियन ट्यूब थ्रू ते कुठे नेऊन पोचायचे आपल्याला, युटेरसकडे. ओके, नाव सो फंक्शन आपल्याला माहिती आहे काय, टू कॅप्चर दी एग. हे मेजर काम इनफंडिब्युलम किंवा ॲक्च्युली आपण त्यांचा जो पार्ट आहे ना फिंबरी हे परफॉर्म करताना दिसतात. सेकंड पार्टकडे जाऊयात, ॲम्प्युला. इट इज मिडल लॉंग स्ट्रेट पार्ट ऑफ फेलोपियन ट्यूब. आता ही फेलोपियन ट्यूब जशी पुढे एक्सटेंड होत असताना बराचसा हा जो काही पुढचा पार्ट आहे, म्हणजे आपण ह्याला थोडासा अशा वेमध्ये दाखवूयात आणि आतमधला, ठीक आहे. सो हा इथून जो चालला आहे हा लॉंग स्ट्रेट आणि मिडल पार्ट, इट इज नोन ॲज ॲम्प्युला. अँड व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ दिस ॲम्प्युला इज दे प्रोवाइड द साइट फॉर फर्टिलायझेशन. अल्ट्रा इम्पॉर्टंट. डिरेक्टली विल सी हियर द फंक्शन ऑफ ॲम्प्युला. इट हेल्प्स फॉर द प्रोवाइडिंग द साइट ऑफ fertilization. Earlier it is said that fertilization takes place at the junction of isthmus and ampulla, but the correct and appropriate answer is fertilization takes place at ampulla itself.
जर ऑप्शनमध्ये ॲट दी जंक्शन ऑफ इस्थमस ॲम्प्युला, इन्फॅन्टिब्युलम, ओनली ॲम्प्युला, युटेरस असे 3-4 ऑप्शन असेल, देन करेक्ट ऑप्शन इज ॲम्प्युला. फर्टिलायझेशन कुठे होतं आहे? ॲम्प्युला. नाव आता हे पाहूयात की ॲम्प्युलामध्ये कसं होतं आहे. फर्टिलायझेशन पर्पजसाठी काय करावं लागेल आपल्याला? देर शुड बी अ युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. सपोज हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर, सपोज हा झाला आपला डोम शेप, इकडून एक निघाली, इकडून एक जी आहे ती निघाली, देन हा पार्ट परत इथे अशा वेमध्ये, ठीक आहे. आपण ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिडर करतोय. हा जो काही मधला पार्ट आहे हा सगळा झाला आपला युटेरसचा, ठीक आहे, युटेरसचा पार्ट. देन हा जो मधला पार्ट आहे याला आपण कन्सिडर करूयात सर्विक्स, आणि सर्विक्सपासून पुढे जाऊन जे ओपन होणार आहेत ते आहेत वजायना. Vagina also provides the copulation canal, that means they provide the channel through which male gamete can enter through vagina and reaches towards the uterus. आता इथून काय झाले, जे मेल गॅमेट्स आहेत ते एंटर केले, आता ते युटेरसपासून कुठे जाणार आहेत? दे फॉलो isthmus, then further get reaches towards the ampulla, and at the same time if ovaries egg are get released through ovary, it get captured by fimri first, then this egg is get passed through ostium and get sent towards the ampulla. इथून कोण चाललेत? इथून चालला एक फिमेल गॅमेट. इथून कोण आले? इथून आले मेल गॅमेट. युटेरसपासून ते इथे चालले. सो हे दोघेही जेव्हा मेल गॅमेट फिमेल गॅमेट येतील ते ॲम्प्युलाला येऊन पुढे फर्टिलाइज्ड होतात. दॅट मीन्स द साईट ऑफ फर्टिलायझेशन इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज ॲम्प्युला. मोस्ट करेक्ट आन्सर. थर्ड वन इज इस्थमस. राईट. आता हा जो काही पार्ट आहे इस्थमसचा, हा छोटासा शॉर्ट आणि एक नॅरो पार्ट आहे. इट गेट फर्दर ओपन्स into the uterus. एक असा छोटासा पार्ट, नॅरो पार्ट, किंवा आपण असं म्हणूयात इट इज द डिस्टल पार्ट ऑफ फेलोपियन ट्यूब, फर्दर गेट ओपन इनटू द युटेरस. नाव द फंक्शन ऑफ फेलोपियन ट्यूब. आता आपण ह्या तिघांचंही कॉमन फंक्शन पाहतोय. द फंक्शन इज कंडक्शन ऑफ ओव्यूम बाय कॅपिलरी and peristaltic movement or peristalsis and the capillary action. कंडक्शन आहे म्हणजेच काय करतात? कॅरी करतात. कुणाला? एगला. ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे? एग, म्हणजेच ओव्हरीमधून रिलीज होणारे एग. ह्या एगला काय करणार आहेत? ते कॅरी करणार आहेत, कॅरी करतात आहेत. दॅट मीन्स कंडक्शन ऑफ ओव्यूम टुवर्ड्स द युटेरस बाय पेरिस्टॅल्सिस अँड द सिलियरी ॲक्शन. इथे आपण मेन्शन केलं आहे, राईट. कुठे गेले आपले? इंटरनली लाईन विथ द सिलिएटेड एपिथेलियम. आता जर सपोज तुम्हाला हे ॲक्च्युअल पाहायचं असेल तर यूट्यूबवरती बरेचसे, किंवा तुम्ही जर एखादी सिरीज असतात पहा, किंवा एक डिस्कवरीवरती तुम्ही पाहिलं असेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये त्यांची फेलोपियन ट्यूब जर तुम्ही ऑब्झर्व केली तर आतमध्ये असे खूप सारे हेअर लाईक व्हाईटिश असं स्ट्रक्चर दिसतं. ते काय करतात? त्या एगला पुढे पास ऑन करण्यासाठी त्या ज्या सिलियरी मसल्स असतात किंवा त्या सिलियरी इपिथेलियमच्या ज्या सेल आहेत त्या 1 बाय 1 त्यांना पुढे पुश करतात, जेणेकरून इथून त्या ओव्हरी थ्रू आलेला एग जो आहे तो पटापट पुढे पुढे पास ऑन होताना दिसून येतो. जस्ट बिकॉज ऑफ दिस fallopian tube internally lined with the ciliated epithelium. त्या सिलिया खूप सुंदर दाखवल्यात. तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही तिथे नक्की पाहू शकता. व्हिडिओलायझेशन थ्रू जर तुम्ही पाहिलं तर ह्या गोष्टी आपल्याला कायम लक्षात राहतात. इथे पॉसिबल नाही आहे, बट स्टील आपल्याला जर याच्यामध्ये दाखवायचे असतील तर मी काहीशा अशा पद्धतीने दाखवेल. इथे दोन्ही बाजूंनी अशा खूप साऱ्या नंबर ऑफ हे काय दिसतात आपल्याला? सिलिया प्रेझेंट असलेल्या दिसतात. हेअर लाईक स्ट्रक्चर आपण कन्सिडर करतो. जसजसा हा एग इथून पास ऑन होईल तसं ते पुढे बेंड होतात, मागच्या परत उभ्या राहतात आणि त्याला पुढे फॉरवर्ड सेंड केलं जातं. अशा पद्धतीने काय केलं जाईल? यांच्यामधून येणारे एग यांची मूवमेंट. सो द फंक्शन ऑफ फेलोपियन ट्यूब इज कंडक्शन ऑफ ओव्यूम टुवर्ड्स द युटेरस बाय पेरिस्टॅल्सिस अँड द सिलियरी ॲक्शन. सो इट्स ऑल अबाउट द फेलोपियन ट्यूब. आता आपल्याला त्याच्यामधल्या पुढच्या पार्टकडे जायचा आहे, तो आहे युटेरस. आता मेन जर कोणता पार्ट असेल फिमेल बॉडीमधला फार इम्पॉर्टंट पार्ट तो म्हणजे युटेरस. का? कारण तिथून ॲक्च्युली आपला बर्थ होत असतो. और वी कैन से दे प्रोवाइड द हाउसेस फॉर द developing fetus. So no doubt again it is one of the important part which comes under the female reproductive system.
सो द सेकंड वन इज युटेरस. आता आपण कुणाबद्दल बोलणार आहोत? हा जो मधला पार्ट आहे तो. तर याला आपण काय करूयात? ठीक आहे, ॲज इट इज कन्सिडर करूयात आपण. नाव युटेरस, इट इज अ पार्ट विच इज नियर अबाउट 7 to 8 सेंटीमीटर इन लेंथ. किंवा याचं आपण ॲक्च्युअल डायमेन्शन पाहूयात. ह्यांचे डायमेन्शन असतात 7.5 सेंटीमीटर इंटू 5 सेंटीमीटर इंटू 2.5 सेंटीमीटर. दॅट मीन्स हे एक असा पार्ट आहे मिडल मेजर पार्ट. दे आर शोईंग 7.5 सेंटीमीटर इन लेंथ, 5 सेंटीमीटर इन ब्रेथ अँड 2.5 सेंटीमीटर इन थिकनेस. म्हणजे कुणाबद्दल बोलतो आहे आपण? ह्या पार्टबद्दल बोलतो आहे. लेंथ आहे 7.5, देन ही झाली 5, देन झाली 2.5 सेंटीमीटर. नाव दिस युटेरस इज जनरली नोन ॲज वूम. It is also known as menstrua, or it is also known as hysteria. आता याच्यावरून एक थिंग आहे, याच्यावरती ॲक्च्युली क्वेश्चन विचारला गेला होता, AMPSमध्ये विचारला गेला होता, नीटमध्ये असं काहीतरी आहे. टर्म होती हायस्ट्रेक्टोगॅमी. टॉमी असं आहे ते, नॉट गॅमी, टॉमी. हॅस्ट्रेक्टो और टॉमी. दॅट मीन्स इट इज ॲन ऑपरेशन टू द रिमूवल ऑफ वुमन्स युटेरस. जेव्हा केव्हा ही जी काही युटेरसची सॅक आहे ही कम्प्लिटली रिमूव्ह केली जाते सर्टन ऑपरेशन थ्रू, त्यावेळेस हिस्टेरेक्टॉमी. हिस्टेरेक्टॉमी असा वापरला जातो. ह्या टर्मवरती विचारला जातो. आणि आय थिंक हा जो वर्ड आहे तो ह्या हेस्ट्रा ह्या वर्डवरून आला असावा. कुठे गेला आपला युटेरस? त्यालाच म्हणणार आपण वूम. ते म्हणजेच आहे मेस्ट्रा आणि ते म्हणजेच आहे हेस्ट्रा. ह्याच्यावरून एक जी टर्मिनॉलॉजी वापरली जाते त्याला म्हटलं जातं हेस्टेरेक्टॉमी. म्हणजेच इट इज अन ऑपरेशन इन विच जनरली दॅर इज अ रिमूव्हल ऑफ वुमन्स युटेरस. बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल आपल्या अवतीभोवती बऱ्याचशा ज्या फिमेल असतात सर्टन काही काय म्हणूयात आपण ॲबनॉर्मॅलिटीज म्हणूयात, काहीतरी इन्फेक्शन असेल म्हणूयात, म्हणून काय केलं जाते ही जी काही युटेरसची सॅक आहे तिला रिमूव्ह केलं जातं, त्याला टर्म केलं जातं अशा पद्धतीने. नाव इट इज लाइंड विथ कोण? युटेरस. हे कसे आहेत? इट इज मस्क्युलर, इट इज वॅस्क्युलर as well as the glandular organ or the part. Muscular पण आहे, vascular पण आहे, and it has the again three parts such as first one is सर्वात वरती जो बॉडी शेपचा आपल्याला दिसणार आहे किंवा डोम शेपचा दिसणार आहे त्याला आपण म्हणतो इट इज फंडस. सेकंड वन इज बॉडी and the third one is cervix. So let's talk about these three parts. Now the fundus. आता ह्याच्यामध्ये हा वरचा जो काही डोम शेप पार्ट दिसणार आहे आपल्याला, हा जो काही वरचा पार्ट आहे ह्याला लेबल करूयात. दिस अप्पर पार्ट इज नोन ॲज फंडस. कुठे दिसतोय आपल्याला? हा अप्पर पार्ट आहे आणि प्लस हा डोम शेप आहे. डोम शेप म्हणजे आपल्याला अशा रिजनचा दिसतो किंवा अशा पार्टचा दिसतो. जर इथे वरती कन्सिडर केलं, आता आपण ह्याच लाईनिंगला इथे पुढे कंटिन्यू करूयात अशा फॉर्ममध्ये. ठीक आहे. सो हा जो काही वरचा पार्ट आहे याला कन्सिडर केलं जातं फंडस. द मेजर मेन पार्ट हा मधला याला म्हणलं जातं बॉडी आणि खालचा नॅरो पार्ट जो आहे त्याला म्हटलं जातं इट इज सर्विक्स. आपलं शेपबद्दल बोलायचं राहून गेलं. हा जो पार्ट आहे तो that is true, it is muscular, vascular as well as it is pear shaped organ. pear shape म्हणजे हा उलटा अशा पद्धतीने दिसतो. पहा ह्याचा जर शेप कन्सिडर केला तर वरती थोडासा ब्रॉड दिसतो आणि खाली मात्र कसे होत गेलेत? इट गेट टॅपर्स डाऊनवर्ड्स सर्विक्स रिजनला.
बरं, हा झाला आपला फंडसचा पार्ट. लेट्स टॉक अबाउट दी बॉडी. द मेन पार्ट ऑफ दिस युटेरस इज नोन ॲज बॉडी. अँड दिस बॉडी पार्ट फर्दर get lined with the 3 different layer, and the 3 different layers are, first one is perimetrium, second one is myometrium, and the third one is endometrium. The outermost protective layer called as perimetrium, सर्वात बाहेरची. मग आता मला जर पेरीमेट्रियम दाखवायची असेल तर आपण इथला हा जो पार्ट आहे याला कन्सिडर करणार. इट्स अ पेरीमेट्रियम. हा जो पार्ट आहे तो सर्वात बाहेरचा पेरीमेट्रियम. हा जो काही मधला पार्ट आहे याला म्हणतो आपण मायोमेट्रियम. आणि आतमधला हा जो काही इनर मोस्ट लेअर दिसतो याला म्हणणार आहोत आपण एंडोमेट्रियम. असे ह्यांचे हे 3 पार्ट झाले. नाव ॲज देअर नेम सजेस्ट दे आर प्रेझेंट टुवर्ड्स इट्स पेरिफेरी. दॅट मीन्स दे आर प्रेझेंट आउटसाइड दिस बॉडी, म्हणून पेरीमेट्रियम. मायोमेट्रियम, नाव इट्स नेम सजेस्ट मायो, दॅट मीन्स दे आर मेड अप ऑफ स्मूथ मसल्स आल्या. मायो दॅट मीन्स मसल्स. सो हे कशाने तयार झाले? स्मूथ मसल्सने तयार होतात. अँड एंडोमेट्रियम दॅट मीन्स इट इज द इनरमोस्ट लेअर ऑफ दॅट बॉडी. अँड अगेन द फंक्शन ऑफ दॅट एंडोमेट्रियम. हे जे मायोमेट्रियम असतात हे काय करतात? दे हेल्प और दिस मायोमेट्रियम इज गेट कॉन्ट्रॅक्ट होतात, कॉन्ट्रॅक्शन होतं ड्युरिंग द लेबर और दे कॉज द लेबर ड्युरिंग द पर्च्युरेशन. हे काय आहे हे फंक्शनला आपण परत एकदा पाहणार आहोत. देन एंडोमेट्रियम. दिस एंडोमेट्रियम लेयर रेग्युलरली अंडरगोज द चेंजेस इन मेन्स्ट्रुअल सायकल सो दॅट दे कॅन प्रोव्हाइड दी प्रॉपर प्लेसमेंट फॉर दी इम्प्लांटेशन. प्रॉपरली याचं इम्प्लांटेशन होण्यासाठी ते हेल्प करताना दिसून येतात. डिरेक्टली विल मूव ऑन टुवर्ड्स द सर्विक्स रिजन. थर्ड वन, सर्विक्स. द लोअर part which tapers the downward known as cervix. Lower part which tapers downwards. आता इथे जर मला दाखवायचं असेल तर याचा हा जो काही लोअर पार्ट आहे म्हणजे वरती थोडासा असा ब्रॉड दिसला आणि मग मात्र खाली काय होत चाललं आहे? थोडंसं टॅपरिंग एंड अशा फॉर्ममध्ये. सो इट गेट टॅपर्स और इट बिकम्स टॅपरिंग फॉर्म टुवर्ड्स दी डाऊन साईड और दी डाऊनवर्ड. ह्या रिजनला म्हणणार आपण सर्विक्स. नाव दिस सर्विक्स रिजन अगेन फर्दर आर शोईंग द 2 डिफरंट रिजन. वन इज नोन ॲज इंटरनल OS और इंटरनल ऑस टुवर्ड्स द बॉडी. म्हणजे मला जर ह्याच्याबद्दल सांगायचं असेल वरच्या बाजूला दिसणारा हा जो रिजन आहे याला म्हणणार आपण इंटरनल OS आणि टुवर्ड्स द खालचा वजनाचा रिजन असेल त्याला आपण म्हणणार आहोत एक्सटर्नल OS. एक्सटर्नल OS टुवर्ड्स दी सर्विक्स किंवा खालचा पार्ट म्हणूयात आपण वजायना और दी वेस्टिब्युल. सर अशा पद्धतीने आपल्याला हा जो काही इथला पार्ट आहे नॅरो पार्ट एक दिसतो इंटरनल OS आणि दुसरा दिसतो एक्सटर्नल OS. दिस सर्विक्स पार्ट फर्दर गेट ओपन्स इनटू दी वजायना. पुढे जाऊन कुठे ओपन होणार आहेत हे वजायनामध्ये. लेट्स टॉक अबाउट द फंक्शन ऑफ दिस युटेरस. अगेन दिस युटेरस आर प्रोव्हाइडिंग दी न्यूमरस फंक्शन. आउट ऑफ दॅट फर्स्ट वन इज दे प्रोव्हाइड द प्लेसमेंट फॉर द डेव्हलपिंग फीटस. फीटलच्या डेव्हलपमेंटसाठी जी काही प्लेस प्रोव्हाइड करतात म्हणून आपण नेहमी म्हणतो की त्या फीटसची त्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कुठे होते? जनरली ही मदरच्या वूममध्ये होते. सो द फर्स्ट फंक्शन इज it provides the place for the fetus development. fetusच्या डेव्हलपमेंटसाठी. आता आपण त्या मुद्द्यावरती येऊयात. मायोमेट्रियम. दिस मायोमेट्रियम दे कॉजेस or they shows the contractions and this contraction causes labor during the parturition. Parturition, that means it is the action of giving birth.
जो न्यू यंग वन असेल त्याला जेव्हा बर्थ दिला जातो ती जी काही टर्म आहे त्याला म्हणतात पर्च्युरेशन. आणि यू मे हॅव हर्ड अबाउट दिस ड्युरिंग दिस पर्च्युरेशन दॅट फिमेल इज गोईंग थ्रू दी लेबर. ते जे लेबर असतात त्यांच्यासाठी आतमधल्या ज्या वूमच्या इनर मसल्स आहेत ह्या कॉन्ट्रॅक्ट व्हायला हव्यात, तेव्हा जाऊन त्या प्रॉपरली काय करतात लेबर शो करतात, म्हणजेच कळा दाखवल्या जातात. आणि त्यांच्यामुळे ती जी काही पर्च्युरेशनची प्रोसेस आहे ती थोडी आपल्याला इझी फॉर्मॅटमध्ये दिसून येते. द नेक्स्ट फंक्शन इज दिस एंडोमेट्रियम रेग्युलरली अंडरगोज दी सर्टन चेंजेस इन मेन्स्ट्रुअल सायकल and just because of that this part is richly supplied with the blood vessels and some uterine gland, so they also help for the nourishment of developing fetus. So they also help for the nourishment of developing fetus, as well as we have talked about this endometrium undergoes the regularly certain changes during the menstrual cycle. That means they every month they are providing the new layer for the proper implantation. So हा झाला त्यांचा एक फंक्शन. आता आपण दोन पार्टपर्यंत येऊन पोचलो. एक पाहिला होता तो होता आपला फेलोपियन ट्यूब. दुसरा जो कन्सिडर केला हा आहे आपला त्यांचा युटेरसचा पार्ट. आणि तिसरा पार्ट आहे इट इज वजायना. वजायनाबद्दल बोलूयात, म्हणजे आपले जे काही ॲक्सेसरी और सेकंडरी ऑर्गन होते त्यांच्याबद्दल आपण कंप्लीट केलं. नेक्स्ट वन इज वजायना. नाउ अगेन इट इज अ ट्यूब नियर अबाउट 7 to 8 or 7 to 9 centimeter in length. And this tube again it is muscular and vascular. मस्क्युलर आहेत म्हणजे मसल्सचे कॉन्ट्रॅक्शन दाखवणार, वॅस्क्युलर आहेत म्हणजे जे काही सिक्रिएशन असेल त्यांना ते कॅरीसुद्धा करणार आहेत. अलॉंग विथ दॅट इट इज लाईन विथ नॉन कॅराटनाइज्ड सिलिएटेड इपिथेलियम. आता इथे सिलिएटेड नाही म्हणणार आहोत आपण, इथे म्हणणार आहोत आपण स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. The inner layer of vagina is lined with non-keratinized stratified squamous epithelium. ह्या लेयरने ते लाईन झालेले दिसून येतात. आता कधी कधी they are having a mucous membrane or the viscous layer along with the mucous membrane. They further lead to the certain transverse fold, and this transverse fold are known as vaginal रुगी और रगी, काही प्रोनाऊन्स करू शकतो. आता जर सपोज आपल्याला इथे दाखवायचे असेल ट्रान्सवर्सली आहेत हे असे ट्रान्सवर्स फॉर्ममध्ये, अशा पद्धतीने हे मस्क्युलर आहेत, वॅस्क्युलर आहेत, अलॉंग विथ द म्युकस मेम्ब्रेन आहेत. दे फर्दर गिव्ह राईज टू दी ट्रान्सवर्स फोल्ड, अँड दिस ट्रान्सवर्स फोल्ड म्हणजे हा जो रिजन आहे तो, दिस ट्रान्सवर्स फोल्ड आर नोन ॲज दी वजायनल रगी. Now they again are showing, that means vagina is further get open into the vestibule. हे पुढे जाऊन काय करतात, वेस्टिब्युलमध्ये जाऊन ओपन होतात थ्रू ओरिफिस अँड कॉल्ड ॲज वजायनल os or the orifice. Now let's talk about the function of this vagina. Vagina itself इट्स अ कॅनल. कॅनल म्हणजे एक चॅनल, डक्टप्रमाणे काम करते. आता काय काय काम करतात त्यांच्या फंक्शन्सबद्दल बोलूयात. दी फंक्शन्स ऑफ दिस वजायना. फर्स्ट, इट ॲक्ट्स ॲज कोप्युलेटरी और द कोप्युलेशन कॅनल. फर्स्ट, कोप्युलेशन कॅनल. कोप्युलेशनसाठी इंटरकोर्ससाठी जे कॅनल असते ती प्रोव्हाइड करून देतात वजायना. सेकंड वन, दे ऑल्सो प्रोव्हाइड दी कॅनल फॉर दी मेन्स्ट्रुअल फ्लो. मेन्स्ट्रुअल सायकल थ्रू जे काही ब्लड एव्हरी मंथ बॉडीच्या बाहेर एक्सपेल केलं जातं, अगेन इट गेट पास थ्रू दिस कॅनल, सो इट इज ऑल्सो नोन ॲज द मेन्स्ट्रुअल फ्लो कॅनल. अँड द लास्ट वन इज नोन ॲज पर्च्युरेशन कॅनल. पर्च्युरेशन कॅनल, दॅट मीन्स इट इज द प्लेस और इट ऑल्सो प्रोव्हाइड द कॅनल ड्युरिंग पर्च्युरेशन. दॅट मीन्स बेबीचा बर्थ होताना सुद्धा
इथूनच बेबी बर्थ घेताना आपल्याला दिसून येतो. वन मोर थिंग इज दॅट, आता हे जे काही वजायनल रगी आहेत किंवा वजायनल ओरिफेस आहे, दिस वजायनल ओरिफेस दे आर हॅव्हिंग पार्शियली मेम्ब्रेन लाईक स्ट्रक्चर अँड दिस मेम्ब्रेन इज नोन ॲज हायमन. ठीक आहे, त्यांच्यावरती. आता हे सगळे पार्ट आपण एक पुढचा जेव्हा आपण आपले जे एक्सटर्नल जेनेटेलियाचे रिजन आहे त्यांच्यामध्ये परत एकदा कन्सिडर करणार आहोत. सो लेट्स हॅव अ क्विक रिकॅप. In today's lecture we talk about the three major things. First one is fallopian tube, second one is the uterus, and the third one is vagina. In fallopian tube, again this fallopian tube shows the three different parts. First one is infundibulum here, then second one is ampulla, third one is isthmus. In case of uterus are showing the three different regions. First one is fundus, body and cervix. In that, body is internally get lined with the three different layers, and the three different layers are perimetrium, myometrium and endometrium. And the last part is vagina, which acts as copulation canal, menstrual flow canal as well as the parturition canal. In our next lecture, we will take up about the external genitalia. Thank you.